आपण पाहतोय सुयोग देवस्थळी आणि अक्षय पाटील देखील आज हजर होतील. निश्चित कालच्या दिवशी पराभव झाला होता नाचणे संघाचा, त्यामुळे अक्षय पाटील यापुढे मात्र आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. ते देखील थोडेसे उशिरा इथे आलेले आहेत, मात्र दाखल झालेत, याबद्दल त्यांचे स्वागत करतो. सामन्याला सुरुवात करायचे. पहिल्या दिवसाचा जर आपण खेळ पाहिला तर पहिल्या दिवशी मनोरंजन चिंचखरी हा संघ पुढच्या फेरीसाठी दाखल झाला आहे. निश्चित अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता मनोरंजन चिंचखरी या संघाकडून, आणि त्याच खेळाच्या जोरावर मात्र पुढच्या फेरीत दाखल झालेत. दरम्यान सलामीवीर मैदानात दाखल होत आहेत अहमद नाखवा आणि प्रणव मुरकर. पंचांचा इशारा येतोय. दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या मॅचला सुरुवात होते. आपल्याला मैदानावर पाहायला मिळत आहेत सलामीवीर प्रणव मुरकर आणि अहमद नाखवा. प्रणव पहिल्या चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू टाकण्याचा मान मिळतोय तो अनुराग नाटेकर. सामन्याचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातो यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. सामन्याचा पहिला चेंडू मात्र अनुराग अचूक टप्प्यावर टाकण्यात यश मिळतंय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या टप्प्यात काही येत नाही. प्रणव कुठेतरी चुकतोय आणि चेंडू यष्टी रक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनुराग कडून पहिल्याच षटकात. पुन्हा एकदा फुलरले चेंडू हलकेच ढकलून दिलाय. एक धाव मात्र निश्चित मिळते. संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतोय प्रणव. एका धावेने संघाच्या धावसंख्येला मात्र सुरुवात होते. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय तो अहमद नाखवा. दुसरा सलामीवीर पहिल्या चेंडूचा सामना करेल. निश्चित चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतोय अहमद नाखवाचा. जर विचार केला तर पावस संघाचा प्रमुख फलंदाज. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू अहमदच्या पायाला जाऊन आदळतोय. तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण करतायत. बॅटची कडा घेतल्यानंतर अहमदच्या पायाला चेंडू लागला होता. तोपर्यंत एक धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे सरकते. थोडीशी संत सुरुवात म्हणावं लागेल. निश्चितच पावसाळी स्पर्धा आहे. खेळपट्टीचा अंदाज येण्यासाठी फलंदाजांना वेळ लागेल आणि त्यामुळेच अजूनही मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. पहिलंच षटक चालू आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतोय अनुराग. आता मात्र सुंदर चेंडू, मात्र थोडासा बाहेरून जाणारा लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल. आता कुठेतरी भरकट अनुराग. एक दंड धाव मात्र मिळणार आहे ती पावस संघाला.
अनुरागचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र सामना करतोय तो प्रणव. या आधीचा निश्चित अवांतर चेंडू होता. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा प्रणव चुकतोय. अजून प्रणवला म्हणावी तशी लय पकडता येत नाहीये. वारंवार निर्धाव चेंडू मात्र खेळले जात आहेत. मात्र कौतुक करावं लागेल ते अनुरागचं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि याचाच फायदा मात्र मिळतोय रत्नदीप पाटीलवाडी संघाला. पुन्हा एकदा आता मात्र अवांतर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय अनुराग याच्याकडून. धावसंख्या होते ती 4. यामध्ये निश्चित 2 अवांतर धावा आहेत. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एक अवांतर चेंडू. अनुराग आता कुठेतरी आपली लाईन लेंथ मध्ये भरकटतोय. आतापर्यंत 3 अवांतर धावा दिल्या गेल्या आहेत त्या अनुराग कडून. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच ढकलून दिला. यष्टीरक्षक येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होते. एका धावेवरच समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 6. पहिल्या षटकाची समाप्ती होते. अनुराग चांगलं षटक म्हणावं लागेल. मात्र 3 अवांतर धावा दिल्या गेल्या तरी फक्त 6 धावा खर्च करतोय पहिल्या षटकात. थोडासा संथ गतीने चाललेला खेळ. कोणती अतिरिक्त जोखीम घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही. फलंदाज एकेरी धावांवर समाधान मानलंय. निश्चित चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली होती अनुराग याने. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय मयूर. सामन्यातील दुसरं षटक टाकतोय. पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती 6. दोन्ही सलामीवीर अजून मैदानात आहेत अहमद आणि प्रणव. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र प्रणवच्या बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि यष्टीरक्षक देखील इथे चूक करतोय. एक धाव निश्चित मिळते 22च्या स्वरूपात. प्रणव कुठेतरी चाचपडताना दिसतोय. आतापर्यंत निर्धाव चेंडू खेळताना दिसतोय. सहा चेंडूत आतापर्यंत प्रणवने मात्र धावा काढल्या त्या फक्त 2. पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू जोरदार मारायचा होता. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कोणताही चान्स मिळत नाहीये. एका धावेवरच समाधान मिळावं लागतंय. धावसंख्या होते 8. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो रत्नदीप पाटीलवाडी या संघाने. आतापर्यंत तरी त्यांचा निर्णय योग्य सार्थ केला जातोय. तो दोन्ही गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी होते. आता मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू भिरकावून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. षटकार. 6 धावेने धावसंख्येत भर होते. आता मात्र प्रणवकडून आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळतोय. निश्चित खराब चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय तो प्रणव याच्याकडून. 6 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 14. खराब चेंडू पाहायला मिळतोय तो मयूर याच्याकडून. पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू जोरदार भिरकावलाय. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. प्रणवला कुठेतरी सूर मिळतोय. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार वसूल करतोय आणि संघाच्या धावसंख्येत मात्र वर घालतोय. खराब गोलंदाजी म्हणायला गेलं. आता मात्र मयूरकडनं पहिले 2 अतिशय सुंदर अचूक टप्प्यावरचे चेंडू पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र एक फुलटॉस चेंडू आणि एक फुलरलेन चेंडू म्हणजे खराब गोलंदाजी. ज्या प्रकारचे चेंडू निश्चितच फलंदाज वाट बघत होतो अशा प्रकारचे चेंडू टाकतो आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातो, खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमापार जातोय. 4 धावांसाठी, 4 धावाने धावसंख्येत भर, धावसंख्या 24. आता मात्र प्रणव कडून खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. निश्चितच पहिल्या षटकात कुठेतरी चाचपडताना दिसला होता. आता मात्र खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर मोठे फटके पाहायला मिळत आहेत प्रणव याच्याकडून. निश्चित एक चांगला फलंदाज आहे प्रणव. पावस संघाकडून आपण याला प्रत्येक सामन्यात सलामीला येताना बघतो आणि त्याच प्रकारची दर्जेदार फलंदाजी करताना बघतो. आज देखील पहिल्या ओव्हरला आवश्यक ती फटकेबाजी करता येत नव्हती, मात्र त्यानंतर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, आता मात्र चुकतोय प्रणव. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या होते ती 24, बिनबाद 24. दोन्ही सलामीवर मैदानात आहेत प्रणव आणि अहमद. निश्चित या षटकात आपण प्रणव कडून फटकेबाजी पाहिली, ज्याने 2 षटकार आणि 1 चौकार वसूल केला होता मयुरेच्या गोलंदाजीवर. संघाचं तिसरे षटक घेऊन होते गोलंदाजीसाठी अनिकेत. पहिल्या 2 षटकांखेरीज धावसंख्या झाली ती 24. आता मात्र अहमद. निश्चित प्रयत्न असेल मोठे फटके मारण्याचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय अहमद अनिकेतच्या समोर. आखूड टप्प्याचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू म्हणावा लागेल अनिकेत याच्याकडून. थोडासा वेगवान चेंडू होता आणि त्यातच अहमद कुठेतरी फसला आणि चेंडू निर्धाव गेलाय. अनिकेतचा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव निश्चित मिळेल. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. 1 धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या 25. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर निश्चित मिरजोळे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पावस संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना फुलटॉस चेंडू, जोरदार प्रहार, चेंडू जातो सीमा पार, षटकार. आता मात्र सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला प्रणव याच्याकडून. प्रणव मात्र तिसरा षटकार वसूल करतोय. अनिकेत याच्या गोलंदाजीवर मात्र प्रहार केला जातोय. पहिला षटकार निश्चित ठोकला जातोय अनिकेतच्या विरुद्ध. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 31. आता मात्र खराब गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत याच्याकडून. पुन्हा एकदा फुलवलेला चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडू जातोय सीमा पार, षटकार. सलग 2 चेंडूंवर 2 षटकार. या आधीच्या षटकात देखील प्रणवने मयुरेच्या विरुद्ध सलग 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले होते आणि तीच कामगिरी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते अनिकेतच्या विरुद्ध प्रणव याच्याकडून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते प्रणव याच्याकडून. आता मात्र सुंदर चेंडू, यॉर्कर लाईन चेंडू होता. प्रणवने तो हलकेच खेळून काढला. निश्चित आता मात्र ब्रह्मास्त्र काढलं जातंय ते अनिकेत याच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 37. आता मात्र पावस संघाची धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. मोठे फटके पाहायला मिळतात प्रणव याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फुलवलेला चेंडू, जोरदार मारायचा होता. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन जातोय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक घेऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत 1 धाव मात्र निश्चित मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 38. याबरोबर षटक संपते. 3 षटकांखेरीस मात्र कोणताही फलंदाज बाद न होता दोन्ही सलामीवर मैदानात असताना धावसंख्या होते ती 38.
श्री साई स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2022 रबल बॉल स्पर्धा या स्पर्धेचा हा पहिल्या सीझन मधील दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना खेळवला जातोय तो रत्नदीप पाटीलवाडी आणि फ्रेंड्स पावस या दोन संघांदरम्यान. रत्नदीप पाटीलवाडी संघाने नाणेफेक जिंकली होती, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर मात्र प्रणव याची सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. फ्रेंड्स पावस संघाकडून 3 षटकांअखेरीस बिनबाद 38 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय पावस संघ. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येतोय. पाटीलवाडी संघाकडून अतुल अतुल पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी. निश्चितच पहिल्या 4 षटकांसाठी 4ही फ्रेश गोलंदाज वापरण्याची अट आहे, त्यामुळे निश्चितच अतुल येतोय चौथ्या षटकासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अतुल याच्याकडून निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकाची सुरुवात निश्चित चांगली केली गेली होती पाटीलवाडी संघाच्या गोलंदाजांकडून. मात्र त्यानंतर प्रणवने निश्चित आक्रमण केलं होतं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. LBWचा निश्चित अपील होतोय, मात्र पंचांकडून कोणताही इशारा येत नाहीये. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. निश्चित 2 धावा मिळत आहेत त्या फ्रेंड्स पावस संघाला. अहमद मात्र आपल्याला पहिली धाव घेताना पडताना दिसतोय. निश्चित पावसाळी ट्रॉफी आहे, मैदानावर थोडासा चिखल झालाय, त्यामुळे खेळाडूने आपली काळजी घेऊनच खेळ खेळायचा आहे ही विनंती असेल. पुढचा चेंडू अनिकेत याचा प्रणवसाठी जोरदार प्रहार केला जाते. चेंडू येतोय लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेची कोणतीही संधी नाही. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 41. दोन्ही सलामीवर अजूनही मैदानात आहेत. निश्चितच चौथं षटक आहे, 5 षटकांचा खेळ आहे, त्यामुळे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल. अहमद नाखवाच्या बॅटमधून अजूनपर्यंत आपल्याला मोठा फटका पाहायला मिळालेला नाहीये. निश्चित एक चांगला फलंदाज आहे, मोठमोठे फटके मारण्यात तरबेज फलंदाज अहमद नाखवा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आतापर्यंत मात्र प्रणव याने मोठे फटके मारण्याची जबाबदारी घेतली होती म्हणायला हरकत नाही आणि त्या प्रकारचीच फलंदाजी पाहायला मिळाली प्रणव याच्याकडून. आता मात्र अहमद नाखवा. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार केला होतो. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून थेट सीमा पार जातोय चौकारासाठी. सुंदर फटका पाहायला मिळतोय अहमद याच्या बॅटमधून. 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते इथे 45. अनिकेतचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूवर जोरदार प्रहार केला होता. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकतोय. क्षेत्ररक्षक मात्र पुढे गेला होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 टप्पा पडल्यानंतर सीमा पार चौकार. 4 धावेने धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या होते ती 49. आता मात्र अहमद देखील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. निश्चितच 2 चौकार वसूल करतोय अनिकेतच्या गोलंदाजीवर, अतुलच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा फुलवले चेंडू, जोरदार प्रहार करायचा होता, मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातोय थेट यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतुल याच्याकडून मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय.
याबरोबर षटक संपतोय. निर्धाव चेंडूवर मात्र षटकाची सांगता करतोय अतुल. धावसंख्या 49. 4 षटकांच्या अखेरीस आता मात्र सामन्याचं शेवटचं षटक पाहूया कोण येतोय गोलंदाजीसाठी पाटीलवाडी संघाकडून. दरम्यान शेवटच्या षटकातला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय तो प्रणव याच्याकडून आणि यामध्ये मात्र अहमद नाखवा धाव होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतोय फ्रेंड्स पावस संघाला. दोन्ही पंचांना विनंती असेल खेळाडूंना शूज घालणं कंपल्सरी असेल. अहमद बाद होतोय. धावसंख्या 50 झाली आणि 50 धावेवर मात्र पहिला धक्का बसतोय तो पावस संघाला. अहमद धावबादच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय प्रज्ञेश. निश्चित प्रणवकडून आपल्याला चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला प्रणव याच्याकडून आणि त्यामुळे त्यामध्ये मात्र अहमद नाखवा धावबाद होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र झेल सोडला जातोय आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय रत्नागिरी पाटीलवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. आतापर्यंत निश्चितच 2 झेल सोडले गेलेत पाटीलवाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि हे दोन्ही झेल निश्चित चौकारासाठी गेले होते. म्हणजेच अतिरिक्त 8 धावा दिल्या गेल्यात म्हणायला हरकत नाही आहे क्षेत्ररक्षकांकडून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर जोरदार प्रहार केला गेला होता. चेंडू हवेत होता आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार तडकावण्याचा प्रयत्न मात्र चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जातोय. वाईटचा इशारा केला होता पंच अक्षय कोळंबेकर यांच्याकडून. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 55. कुठेतरी आपली लाईन लेंथ मध्ये भरकटतोय. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतोय आणि जातोय थर्ड मॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो. धावबाची संधी असेल मात्र इथे मात्र चूक केली जाते गोलंदाजांकडून. ओव्हरथ्रो केला जातो आणि त्याची मात्र अतिरिक्त एक धाव. म्हणजे आता मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते रत्नदीप पाटीलवाडी संघाकडून. धावसंख्या होते ती 58. जिथे मात्र एक धाव गेली असते अशा ठिकाणी खराब क्षेत्ररक्षणामुळे मात्र 3 धावा खर्च केल्या जात आहेत त्या रत्नदीप पाटीलवाडी संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू जोरदार प्रहार करायचा होता. चेंडू जातो कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव निश्चित पूर्ण केली जाते. प्रज्ञेश फलंदाजीसाठी गेलाय आणि त्यानेच आपल्या पहिल्या चेंडूचा सामना केला. त्यात मात्र निश्चित एक धाव मिळवतोय आणि आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो प्रणव जो या पूर्ण डावात अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रणव याच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तोच प्रणव आता मात्र स्ट्राईक एंडला. त्याच्यासमोर गोलंदाज आहे तो अनुराग. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातोय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अनुराग याच्याकडून. निश्चित अतिशय सुंदर पहिलं षटक टाकलं होतं अनुराग याने. तोच अनुराग पुन्हा एकदा शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी येतोय.
आणि कुठेतरी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जातंय ते प्रणव याला. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू, आता मात्र जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. डावाची शेवट मात्र चांगल्या प्रकारे केली जाते ती प्रणव याच्याकडून. निश्चित अनुराग याने पहिले 5 चेंडू अतिशय सुंदर टाकले होते आणि त्यानंतर मात्र कुठेतरी खराब चेंडू टाकला, आखूड टप्प्याचा चेंडू, आणि त्यावर मात्र प्रणव याने 6 धावा वसूल केल्यात. या 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या होती ती 67, म्हणजे 68 धावांचं आव्हान असेल ते. रत्नदीप पाटीलवाडी या संघासमोर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती प्रणव याच्याकडून, ज्याने 5 षटकार आणि 2 चौकार आपल्या खेळीत मानले होते. तोच प्रणव सलामीला गेलेला फलंदाज. या डावात मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रणव याच्याकडून. 5 धावांची खेळी केली होती प्रणव. या टुर्नामेंट मधील दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय ते प्रणव याच्या बॅटमधून. अतिशय सुंदर फलंदाजी प्रणव याच्याकडून. पहिल्या षटकात कुठेतरी धावा घेताना झगडताना दिसत होता प्रणव, मात्र तेवढ्याच शांत पद्धतीने खेळ करून त्यानंतर मात्र गोलंदाजांवर आक्रमण चढवलं आणि याच आक्रमणामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार वसूल केले आणि 22 धावांवर मात्र धावा केल्या त्या 50. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती प्रणव याच्याकडून आणि याच 50 धावांच्या जोरावर फ्रेंच पावस संघाने मात्र मजल मारली ती 67 धावांपर्यंत आणि 68 धावांचं आव्हान ठेवलंय ते रत्नदीप पाटीलवाडी या संघासमोर. यानंतर होणारा सामना असेल तो DS स्पोर्ट्स धावजेश्वर नाणेज विरुद्ध जय भैरी फाईट क्लब मुरुगवाडा. क्षेत्ररक्षण संघ पावस, आपल्याला विनंती असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवसात आपल्याला खूप सामने खेळवायचे, त्यामुळे आधीच सामना उशिराने सुरू झालाय. अतिरिक्त वेळ घेऊ नये. पावस संघाला विनंती असेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि पुढच्या डावाला सुरुवात होईल. मिरजोळे संघाला विनंती असेल आपले दोन्ही सलामीवर पाठवायचेत. यानंतर होणारा सामना DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज आणि जय भैरी फाईट क्लब मुरुगवाडा. दोन्ही संघांना विनंती असेल आपली उपस्थिती इथे दर्शवायचे आणि त्यानंतर मात्र आपल्याला श्री साई स्पोर्ट्स कडून दिले जाणारे किट आयोजकांकडून घ्यायचे आणि लगेचच नाणेफेक केली जाईल. हा सामना सुरू झाल्यानंतर लगेचच पुढचा सामना सुरू होईल. DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज विरुद्ध जय भैरी फाईट क्लब मुरुगवाडा.
आणि त्याच्या जोडीला असेल तो स्वप्नील. 68 धावांचं आव्हान आहे ते रत्नागिरी पाटीलवाडी मिरजोळे संघासमोर. पाहूया कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग करतायत स्वप्नील आणि अनुराज. आणि त्यांच्यासमोर मात्र पहिलं षटक घेऊन येतोय तो वसीम पावस संघाकडून. दरम्यान पंचांचा इशारा आहे तो सामन्याला सुरुवात होते. 68 धावांचं आव्हान असेल ते रत्नदीप पाटीलवाडी संघासमोर. आणि त्यांच्यासमोर पावस संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो वसीम. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. निश्चितच पावसाचं आगमन होतंय आणि दुसऱ्या डावाची मात्र सुरुवात होईल ती पावसासोबत. कशा प्रकारे फलंदाजी करतायत रत्नदीप पाटीलवाडी संघाचे फलंदाज. निश्चित पाटीलवाडी संघाचा विचार केला तर तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या संघामध्ये. मात्र पावस संघ देखील एक चांगला संघ, नावाजलेला संघ. सुंदर चेंडू, गोल्डनवरचा चेंडू हलकेच ढकलून दिलाय. तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. संघाचं स्वतःचं खातं खोलतोय अनुराज एका धावेने. वसीम पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. त्याच्यासमोर असेल आता मात्र स्वप्नील. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, धावचीचा अपील निश्चित केला जातोय. पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते ती पाटीलवाडी संघाला. वसीमकडनं मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या दोन चेंडूवर मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार पार करायचा होता. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय ते स्वप्नील आणि अनुराज याला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल वसीम यांच्याकडून. मात्र निश्चित पहिलं षटक आहे. खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा कुठेतरी प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. त्यामुळे संत सुरुवात म्हणावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा घेतोय, जातोय थर्ड मॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव मात्र निश्चितच पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या होते ती 4. पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतो आणि खराब क्षेत्ररक्षण पावस संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू होता सीमापार, चौकार. चांगला चेंडू होता मात्र तितकाच चांगला फटका म्हणावा लागेल तो अनुराजेच्या बॅटमधून हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चेंडू गेला सीमापार 4 धावांसाठी. दरम्यान यानंतर होणारा सामना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतो आता मात्र वसीम याच्याकडून. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होती ती धावसंख्या होती ती 8. दरम्यान यानंतर होणारा सामना डीएस स्पोर्ट धावजेश्वर नाणेज विरुद्ध जयभैरी फाईट क्लब मुरुवाडा. दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती असेल आपली उपस्थिती दर्शवायचे आणि लगेचच नाणेफेक करून घ्यायचे. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना सुरू होईल. 68 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाखेरीस मात्र 8 धावा वसूल केल्या जात आहेत त्या रत्नागिरी पाटीलवाडी संघाच्या फलंदाजाकडून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चौदा धावांची धावगती आवश्यक असताना पहिल्या धावात मात्र 8 धावा खर्च करतोय वसीम. म्हणजे निश्चितच चांगले षटक म्हणावं लागेल वसीम याच्याकडून. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय अहमद. राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा असेल अहमद याचा. त्याच्या समोर असेल तो मात्र स्वप्नील.
फुलटॉस चेंडू अतिरिक्त उंचीवरचा चेंडू होता, त्यामुळे निश्चितच पंचांचा नोचा इशारा होता आणि त्यावर मात्र षटकार वसूल करतोय स्वप्नील. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला तो स्वप्नील याच्याकडून. निश्चित पहिल्या षटकात कुठेतरी जी आवश्यक धावगती पाहिजे होती ती मात्र या चेंडूने भरून निघते. धावसंख्या होते ती DS स्पोर्ट धावजेश्वर नाणीज. आपण इथे उपस्थित असाल तर निश्चितच लगेच आपली उपस्थिती कळवायची आहे. सामन्याला लगेचच सुरुवात केली जाईल हा सामना झाल्यानंतर. आणि जर आपण उशिराने दाखल झालात तर निश्चितच आपल्याला कुठेतरी पेनल्टी लागू शकते, याची दखल घ्यायची. धावजेश्वर स्पोर्ट्स नाणीज दरम्यान खराब चेंडू अहमदचा पहिल्या चेंडूवर मात्र षटकार वसूल होतो. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय अहमद याच्याकडून. निश्चित फ्रीडचा चेंडू होता, मात्र त्याचा पुरेपूर समाचार घेता येत नाही. तो स्वप्नील याला आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू स्वप्नीलच्या अंगाला जाऊन आदळतोय. एकदा मात्र निश्चित घेत आहेत दोन्ही फलंदाज. चेंडू बॅटची आतली कडा घेतल्यानंतर मात्र स्वप्नीलच्या पायाला जाऊन आदळला होता आणि त्यानंतर मात्र एक धाव घेतली गेली दोन्ही फलंदाजांकडून. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातो सीमापार. षटकार. या षटकात मात्र प्रहार केले जाते ते अहमद याच्या विरुद्ध वसीम याने पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं. त्यानंतर मात्र अहमदने खराब सुरुवात केली होती. पहिला चेंडू नो बॉल टाकला होता आणि त्यानंतर मात्र स्वप्नीलने षटकार वसूल केला. त्यानंतर आता मात्र अनुराज अहमदवर आक्रमण करतोय आणि षटकार वसूल करतोय. धाव संख्या होते 22. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी जोखमीची रन घेण्याचा प्रयत्न आणि अनुराज धावबाद होतोय. खराब कॉल म्हणावा लागेल स्वप्नील याचा. अनुराज धावबाद होतोय. चांगली फलंदाजी करत अनुराज. आधीच्या चेंडूवर निश्चित षटकार वसूल केला होता, त्यामुळे कुठेतरी अतिरिक्त घाई केल्याचे पाहायला मिळते स्वप्नील याच्याकडून. अनुराज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो सागर. अतिशय आक्रमक फलंदाज सागर. अनुराज बाद झाल्यानंतर मात्र अहमद पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वप्नील आणि अनुराज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय तो सागर. धावसंख्या 22. चालू षटक दुसरं. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत होती दोन्ही फलंदाजांकडून. अनुराजने देखील षटकार वसूल केला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवर मात्र धावबाद होतोय. पुन्हा एकदा फुललेला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि स्वप्नील पायचीतच्या स्वरूपात बाद होतोय. आता मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अहमद याच्याकडून. दोन्ही सलामीवर मात्र तंबूत परतत आहेत. अनुराज धावबाद स्वरूपात तर स्वप्नील पायचीत स्वरूपात. निश्चित कुठेतरी मोठा धक्का बसतोय तो रत्नदीप पाटीलवाडी संघाला. धावसंख्या 22 असताना दोन्ही सलामीवर तंबूत परत आहेत. सलग 2 चेंडूंवर 2 गडी बाद करण्यात मात्र पावस संघाला यश येते. DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज यांच्यासाठी शेवटचा कॉल असेल. यानंतर मात्र आपल्याला पेनल्टी लावली जाईल, त्यामुळे लगेचच आपला प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. निश्चित एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत सामने वेळेत सुरू होणं गरजेचं आहे, त्यामुळे प्रत्येक संघाने आपली उपस्थिती वेळेत देणं गरजेचं आहे. जर आपण यात दिरंगाई केली तर निश्चितच आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. DS स्पोर्ट धावजेश्वर नाणीज लगेचच आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे.
दरम्यान अहमद मात्र स्वप्नीलला बाद केल्यानंतर पुढचा चेंडू टाकतोय. निश्चितच 2 षटकार लगावले गेले होते अहमदच्या गोलंदाजीवर. त्यानंतर मात्र स्वप्नीलला पायचीत करतोय. अनुराज धावबाद स्वरूपात बाद होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटकांअखेरीस धावसंख्या होते ती 2 बाद 22. या षटकात अहमदने मात्र 14 धावा निश्चित खर्च केल्यात. मात्र दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवण्यात यश येते. त्यामुळे कुठेतरी चांगलं षटक म्हणावं लागेल. जरी धावा खर्च झाल्या असल्या तरी रत्नदीप पाटीलवाडी संघाचे 2 सलामीवीर मात्र तंबूत परतलेत. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांअखेरीस 24 धावा होत्या. मात्र दोन्ही सलामीवीर मैदानात होते. निश्चितच 50 धावांची सलामीची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती पावस संघाकडून. पावस संघाला विनंती असेल अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. पावस संघ फ्रेंड पावस आपल्याला विनंती असेल अतिरिक्त वेळ घ्यायचा नाहीये. गोलंदाजीसाठी येतो प्रणव, ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी केली. निश्चितच अर्धशतक झळकावलं होतं पहिल्या डावात तोच प्रणव. आता मात्र येतोय गोलंदाजीसाठी. फुलले चेंडू, चेंडूवर जोरदार पार केला होता. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र एक धाव पूर्ण होते. झेल घेण्याची संधी होती. मात्र मैदान थोडस निसरड आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक काही झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्याचाच फायदा होतोय तो पाटीलवाडी संघाला. 2 धावा काढल्या आहेत दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या होती ती 24. पण याचा पुढचा चेंडू खराब चेंडू. अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. वाईट स्वरूपात एक धाव मिळते ती पाटीलवाडी संघाला. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो प्रणय याच्याकडून आणि त्यातच एक अवांतर चेंडू टाकतोय प्रणय. पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेची निश्चितच संधी मिळत नाही. दोन्ही फलंदाजांना एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 26. तिसरे षटक टाकतोय प्रणय. निश्चितच या आधीच्या षटकात अहमदवर हल्ला चढवला गेला होता. 2 षटकार वसूल केले गेले होते. मात्र त्यानंतर दोन्ही सलामीवर तंबूत परतले होते. 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा खराब चेंडू. आता मात्र कुठेतरी दिशा भरकटते प्रणय. या षटकात 2 अवांतर चेंडू पाहायला मिळतात प्रणय याच्याकडून. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 27. आतापर्यंत मात्र प्रणय याने 2 चेंडू खर्च केले. या 2 चेंडूंवर 5 धावा खर्च करतोय. फुलले चेंडू, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून झेल सुटतो. मात्र चेंडू अडवण्यात यश येतोय क्षेत्ररक्षकाला. निश्चितच कुठेतरी चेंडूचा अंदाज घेण्यात चुकतोय क्षेत्ररक्षक. त्यामुळेच सागरचा झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव पूर्ण करतायत. मयूर याचा झेल सुटला होता. पुन्हा एकदा फुलले चेंडू, चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची कडा येतोय, जातो थर्ड मॅन क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेपर्यंत मात्र चेंडू जातो सीमापार. चौकार. 4 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 32 आणि या षटकात प्रणव खर्च करतोय त्या 10 धावा. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वाईट स्वरूपात 1 धाव मिळते. खराब गोलंदाजी पाहायला मिळते प्रणव याच्याकडून. कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 33.
पुन्हा एकदा चांगला फटका मारावा लागेल. एक धाव निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेक होते मात्र यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि त्यामुळेच मात्र 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. निश्चितच धावबाद करण्याची संधी होती मात्र यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि त्यामुळेच मात्र 2 धाव मिळतात त्या पाटीलवाडी संघाला. धावसंख्या होते ती धावसंख्या होते ती 35. फुलटा चेंडू, चेंडूवर जोरदार प्रहार केला होतो. चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रात, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेवरच समाधान मानावं लागते. निश्चित या षटकात आपल्याला मोठा फटका पाहायला मिळत नाही मात्र एकेरी दुहेरी धावाने धावफलक हलता ठेवला जातोय आणि याचबरोबर प्रणयने देखील या षटकात 3 अवांतर चेंडू टाकले होते. धावसंख्या होते ती 36. 3 षटकां अखेरीस 36 धावा होत आहेत. पहिल्या डावात 3 षटकां अखेरीस 38 धावा झाल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी पाटीलवाडी संघ थोडासा पिछाड्यावर म्हणायला हरकत नाही कारण पावस संघाचा जर विचार केला तर दोन्ही सलामीवीर देखील मैदानात होते आणि ते मात्र पाटीलवाडी संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. तर आता मात्र संघाची धुरा असेल ती सागर आणि मयूर यांच्यावर. 68 धावांचा पाठलाग करताना 3 षटकां अखेरीस धावसंख्या होती ती 36. गोलंदाजीसाठी आता मात्र येतोय तो प्रज्ञेश. प्रज्ञेश येतो गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू टाकतो. आखूड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न सागर याचा मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू म्हणावा लागेल प्रज्ञेश याच्याकडून. आता मात्र फुलटॉस चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात नीटसा येत नाहीये. सागर याचा प्रयत्न फसतोय. या चेंडूवर मिळते ती मात्र फक्त एकच धाव. आता मात्र कुठेतरी पाटीलवाडी संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. सुंदर चेंडू वर कल्याण चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय प्रज्ञेश याच्याकडून. मयूर याला काही चेंडू समजत नाहीये. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र पावस संघाला कुठेतरी विजयाकडे घेऊन जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रज्ञेश याच्याकडून. सलग 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश येत आहे ते प्रज्ञेश याला. पुन्हा एकदा आता मात्र खराब चेंडू. उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि त्यानंतरच दोन्ही फलंदाजांनी मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या होत आहेत. खराब चेंडू म्हणावा लागेल प्रज्ञेश याच्याकडून. काहीतरी अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि त्यात मात्र प्रज्ञेश कडून होते चूक. धावसंख्या होते ती 40. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय प्रज्ञेश याच्याकडून. सलग 3 निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र प्रज्ञेश आपली दिशा भरकटतोय. 2 अवांतर चेंडू टाकतोय. धावसंख्या होते ती 41. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळते प्रज्ञेश याच्याकडून. 2 अवांतर चेंडू टाकल्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते प्रज्ञेश याच्याकडून.
जोरदार पार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र हवे. चेंडू खाली प्रज्ञेश स्वतः येतोय आणि झेल पकडतोय आणि आता मात्र मयूर याला बाद व्हावं लागतंय. झेलबादच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतोय तो रत्नागिरी पाटीलवाडी संघाला. मयूर माघारी परततोय. धावसंख्या आहे ती मात्र 3 बाद 41. प्रज्ञेश याच्याकडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती ती रत्नदीप पाटीलवाडी संघाला आणि तिथे मात्र कुठेतरी जखडून ठेवलं जातंय दोन्ही फलंदाजांना. प्रज्ञेश याच्याकडून निश्चित 2 अवांतर चेंडू टाकले गेले होते मात्र त्यानंतर मयूर याला बाद करण्यात यश येते ते प्रज्ञेश याला. दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज विरुद्ध जय भैरी फाईट क्लब मुरुगवाडा या 2 संघांदरम्यान होणारा सामना. नाणेफेक जिंकतोय तो DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला जातोय. यामुळे निश्चितच जय भैरी फाईट क्लब मुरुगवाडा संघ फलंदाजीसाठी पाचारण केलं जातंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल प्रज्ञेश याच्याकडून. निर्धाव चेंडू. वसीम येतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू बॅटची कडा घेतोय मात्र यष्टीरक्षक झेल सोडतोय. 68 धावांचा पाठलाग करतोय हा संघ. निश्चितच धावसंख्या होते ती 41 म्हणजे अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या 4 चेंडूंवर पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू. 1 धाव निश्चितच मिळेल एका धावेने. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो. खराब फेक म्हणावी लागेल वसीम याच्याकडून. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो. 3 धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 44. अजूनही 24 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 3 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. निश्चितच कुठेतरी सामना फ्रेंड्स पावस संघाकडे झुकलाय म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. वसीम मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात मात्र 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलाय तो वसीम. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारण्याची कोणतीही संधी देत नाही कोणत्याही फलंदाजाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वसीम याच्याकडून. 2 चेंडू 24 धावा. निश्चितच कोणताही अवांतर चेंडू टाकला नाही तर फ्रेंड्स पावस संघ हा सामना विजयी होईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल वसीम याच्याकडून. आता मात्र कुठेतरी खराब चेंडू पाहायला मिळतोय. खराब यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. वाईट चेंडूच्या मात्र अवांतर धावा मिळत आहेत पाटीलवाडी संघाला. 2 धावांनी धावसंख्येत भर होते. या सामन्याचा जर विचार केला तर पहिल्या डावात आपण पाहिलं होतं प्रणय याची सुंदर फटकेबाजी. या सुंदर फटकेबाजीच्या जोरावर निश्चित प्रणय याने अर्धशतक लगावलं होतं आणि संघाची धावसंख्या मात्र 67 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना वसीम याने चांगलं षटक टाकलं. 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर अहमद याच्यावर हल्ला चढवला गेला होता मात्र 2 फलंदाज देखील बाद झाले होते त्या षटकात. आता मात्र जोरदार फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. चेंडू थेट सीमापार जातोय. षटकार थोडासा उशीर झाला म्हणायला हरकत नाही. पाटीलवाडी संघाचा जर विचार केला तर या आधीच्या 2 षटकांमध्ये हे जर फटके पाहायला मिळाले असते तर निश्चितच सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मात्र तसं काही घडत नाहीये. सामन्याचा शेवटचा चेंडू टाकतोय तो वसीम. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूने मात्र सामन्याची सांगता होते. फ्रेंड पावस संघ हा सामना जिंकतोय. फ्रेंड पावस संघ मात्र 15 धावांनी हा सामना जिंकतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल फ्रेंड्स पावस संघाकडून. निश्चितच पाटीलवाडी संघाचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येतंय. यानंतर होणारा सामना DS स्पोर्ट धावजेश्वर नाणेज विरुद्ध जयवाडा. यानंतर या सामन्याचे समालोचन करतील गोपी जाधव रत्नागिरीतले एक उत्कृष्ट समालोचक. दरम्यान आपण मैदानात पाहतोय पंच अक्षय कोळंबेकर आणि गौरव भागवत अतिशय उत्कृष्ट असे पंच रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे.
हॅलो बिअर किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2022 तमाम मायबाप क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पावसाळी क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एक मोठा मंच एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आमचे मार्गदर्शक दीपकजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दीपकजी मोरे, भाऊदादा चव्हाण, भाऊदादा साळवी, सोनमताई चव्हाण, गिरीश कोत्रेकर, दिवाकरजी मयेकर या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून